स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. अंबरनाथ नगर परिषदेच्या टॅक्स विभागाच्या अनुषंगाने यंदा देखील चौथ्यांदा तब्बल 95% कर वसुलीचा टप्पा गाठल्याने उपनगराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या माध्यमातून कर अधीक्षक नरेंद्र संकेत तथा त्यांच्या संपूर्ण टीमचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत केला विशेष गौरवरूपी सन्मान. तसेच आगामी काळात देखील अंबरनाथ नगर परिषदेच्या टॅक्स विभागाकडून भरीव अशा कामगिरीची देखील केली अपेक्षा व्यक्त. नगरसेवक सचिन सदाशिव पाटील तसेच पूनम शेलार यांची विशेष उपस्थिती. अंबरनाथ नगर परिषदेने यंदा देखील तब्बल 95% कर वसुलीचा टप्पा गाठला असून अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंबरनाथ नगर परिषदेचे कर अधीक्षक नरेंद्र संकेत तथा त्यांच्या संपूर्ण टीमने अथक नियोजनात्मक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने सलग चौथ्या वर्षी देखील नगर परिषदेचे 95% टॅक्स वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिवबाबा पाटील यांच्या माध्यमातून 95% विक्रमी कर वसुली करणाऱ्या टॅक्स विभागाचे कर अधीक्षक नरेंद्र संकेत तथा त्यांच्या संपूर्ण टीमचे शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान केला. तसेच प्रामुख्याने सलग चौथ्या वर्षी कर अधीक्षक नरेंद्र संकेत यांच्या प्रमुख अधिपत्याखाली कर अधीक्षक प्रतीक्षा सावंत, कर निरीक्षक प्रशांत राणे, नवनीत देवरे अशा इतर अनेक अधिकारी तथा कर्मचाऱ्यांच्या सहकार्यपूर्ण नियोजनात्मक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने संपूर्ण शहरांतर्गत विविध ठिकाणी उभारलेले टॅक्स वसुली कॅम्प, घरोघरी जात केलेली कर वसुली तसेच जप्तीपूर्वीच्या नोटिसी तथा अधिपत्र बजावित अंबरनाथ नगर परिषदेच्या अनुषंगाने गत अनेक महिन्यांपासून टॅक्स विभागातर्फे सुट्टीच्या दिवशी अर्थात शनिवार रविवारी देखील सुरू ठेवण्यात आलेली टॅक्स विभागातील कार्यालये अशा संपूर्ण टॅक्स विभागातील कर्मचारी तथा अधिकाऱ्यांच्या अथक तथा भरीव कामगिरीच्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषद टॅक्स विभागाच्या माध्यमातून तब्बल 95% कर वसुलीचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे अंबरनाथ नगर परिषदेचे कर अधीक्षक नरेंद्र संकेत यांनी यावेळेस विशेष नमूद केले. तसेच सदामामा पाटील यांनी संपूर्ण टॅक्स विभागातील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना तब्बल 95% इतकी विक्रमी कर वसुली केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करताना भविष्यात देखील टॅक्स विभागाच्या माध्यमातून असे इतर अनेक टॅक्स वसुलीचे विक्रमी उच्चांक टॅक्स विभागातर्फे प्रस्थापित केले जातील असा विश्वास देखील यावेळेस उपनगराध्यक्ष सदामामा पाटील यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. खरं म्हणजे विक्रमी कर वसुली असं बोलायला हरकत नाही होणार. आणि ही जी विक्रमी कर वसुलीचा जो आकडा या ठिकाणी दाखवण्यात येतो वसूल करून दिलेला आहे. खरं म्हणजे 2025 आणि 26ला म्हणजे 113 कोटीपैकी 82 कोटी 60 लाख रुपये वसुली झालेली आहे. म्हणजे जवळजवळ 94% 94% या ठिकाणी वसुली करण्यात आलेली कार्यक्रम त्या लोकांनी लांब ठेवून या अंबरनाथ नगर परिषदेला एवढ्या मोठ्या प्रमाणात टाइम देऊन पाहिजे, कुठेतरी शाबासकी दिली पाहिजे आणि त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या कामाची या ठिकाणी जाणीव करण्यात म्हणजे जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की बाबा कोणीतरी आपण जास्त वेळ टाइम देऊन जास्त आज अंबरनाथ नगरपालिकेत 2025-26च्या वसुली आम्ही सगळ्या मामला घेतो आणि नगरसेवक
मॅडम, आज यांनी आपल्याला इथं बोलवलं आहे. बोलवण्याचा उद्देश एकच आहे की आपण आज या पूर्ण वर्षामध्ये आम्ही सगळ्यांना नमाज बोलतो आणि नगरसेवक मॅडम, आज यांनी आपल्याला इथं बोलवलं आहे. बोलवण्याचा उद्देश एकच आहे की आपण आज या पूर्ण वर्षामध्ये म्हणून कौतुक हात देत आहे. खूप चांगलं आहे आपल्याला. खरं म्हणजे सर्वात जास्त कर वसुली 113 कोटी मधून 82 कोटी 60 लाख रुपये कर वसुली झालेली आहे. ती कर वसुली होण्यामागचं कारण म्हणजे कुठलीही त्या लोकांनी विकली वाप न घेता खास करून महिला वर्ग आणि त्यांची लहान मुलं घरामध्ये ठेवून त्यांनी नगर परिषदच्या या कर वसुलीसाठी जास्त वेळ दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी खरं म्हणजे आभार मानतो. त्यासाठी या छोटे काही कार्यक्रम त्या डिपार्टमेंटचा आम्ही ठेवला होता. त्यांच्या डिपार्टमेंटचे मेन असतील नरेंद्र संके साहेब आणि त्यांची पूर्ण टीम, या लोकांना बोलून आम्ही त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं आणि सर्वात जास्त करवसुली करणारे अंबरनाथ नगर परिषद मधला हा डिपार्टमेंट म्हणून त्यांच्या पाठीवर कुठेतरी आपण थाप दिली पाहिजे. या उद्देशाने आज मी उपनगराध्यक्ष अंबरनाथ नगर परिषद या आमच्या कॅबिन मध्ये त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता.